आज ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार पार पडला। या जनता दरबाराला ठाणे महापालिकेचे अधिकारी, पोलीस प्रशासन व इतर अधिकारी उपस्थित होते। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की 1995 पासून सुरू असलेल्या जनता दरबाराच्या माध्यमातून नवी मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील सुमारे 90% प्रश्न सोडवले गेल्याचा दावा त्यांनी केला। जनतेच्या समाधानासाठी जनता दरबार भरवला जातो असंही बोललेत। गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावर बोलताना त्यांनी पोलीस यंत्रणा सक्रिय असल्याचं सांगत गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। राज्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्या काही वर्षात ती चौपट झाली असल्याचं त्यांनी नमूद केलंय। सुमारे 250 बिबट्यांना पकडण्यात आलं असून भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी उभारण्याचा विचार सुरू आहे। येऊर परिसरातील बिबट्यांच्या शिकारीबाबत त्यांनी गंभीर दखल घेतली असून आरोपींवर कारवाई सुरू असल्याचं सांगितलंय। तर रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं आवश्यक आहे असं सांगत त्यांनी मराठी न येणाऱ्यांना काही कालावधी देऊन भाषा शिकण्याची संधी द्यावी असं मत व्यक्त केलंय। तसेच येऊर परिसरातील अतिक्रमण हटवून रहिवाशांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। अनेक समस्या घेऊन नागरिकांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली व जनता दरबारात आपल्या व्यथा मांडल्या आहेत। हे बघा, बाब अशी आहे की मी 95ला ज्याला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवतो। आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार। जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात। ज्या लोकांचे प्रयत्न करून करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात। एरवी इजी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही। त्यातलं जर ॲव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत, 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत। आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत, म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणी घेऊ शकत नाही, घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात। एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे। म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो, परंतु पुटअप तर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार। एक साधारणपणे 7-8 वर्षापूर्वी जी बिबट्याची संख्या त्याच्या चौपट वाढलेली, प्रामुख्याने आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या जो पुणे जिल्हा याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि अहिल्यानगर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। आता नाशिकमध्ये सुद्धा बिबटे आलेले आहे आणि त्याकरता यंत्रणा सक्रिय आहे। साधारणपणे 250 बिबट्या पकडलेले आहेत, त्यांची पिंजऱ्यांमध्ये त्यांची व्यवस्था केलेली आणि लवकरच प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट सफारी करायचा विचार आहे। प्रत्येक म्हणजे कोकणातला पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पलीकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर पर्यंत मराठवाड्यातले आणि खानदेशातले सुद्धा आणि विदर्भामध्ये व्याघ्र सफारी करण्याचं ठरवले प्रत्येक जिल्ह्याला आणि तशी यंत्रणा चालू झालेली आहे। आराखडा तयार होत आहे आणि लवकरच त्या गोष्टी सुरळीत होतील। देखील मुश्किल झाली, भटक्या कुत्र्यांची संख्याही वाढत चालली, त्यांच्यासाठी काय उपाययोजना? नाही, खरं म्हणजे भटक्या कुत्र्यांचे नियमन करण्याच्या अनुषंगानं सर्व महानगरपालिकांची यंत्रणा चालू आहे, ती आता त्याची प्रक्रिया गतिमान करायला पाहिजे आणि ती केली जाईल। शेवटचा प्रश्न, 1 मे पासून मराठी मध्ये जे रिक्षावाले आहेत त्यांना मराठी येणं जो परवाना आहे तो काढलेला आहे आणि जर मराठी येत असेल तर त्यांना तो रिक्षाचा परमिट किंवा परवाना मिळणार नाही, बाब अशी आहे की मराठी, माझं म्हणणं आहे की रिक्षा चालवणारा नाही, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे। जर का त्याला मराठी येणार नसेल तर त्याला व्यवसायाचा परवाना देण्यात येऊ नये। बाकी एकच आहे की आता रिक्षावाल्यांचे त्यांना ते 1-2 महिन्याची थोडी मुदत दिली पाहिजे की बाबा 1-2 महिन्यामध्ये तुम्ही जी काम चलावं मराठी आहे तेवढी तरी शिका, म्हणजे असते नंतर, परंतु अनॉपे सडन आजच्या आजपासून तर ते अन्यायकारक होईल। पण प्रत्येक नाही, ऐकून घ्या, प्रश्न असे की प्रत्येकाला एक नोटीस दिली पाहिजे। आता ही गोष्ट चुका आपण पूर्वी केल्या
की मराठीनं येणाऱ्या लोकांना लायसन्स दिले, आपण परमिट दिले, त्यात झालेल्या चुका दुरुस्त करताना एवढ्या अनऑफे सडन कट ऑफ लगेच डेट नाही करायची. एखाद्या महिन्याची मुदत त्यांना दिली पाहिजे किंवा या महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही जे व्यवहारिक गरजेचं आहे तेवढे तरी मराठी बोलायला शिका. आणि तुम्ही शिकल्याचं सर्टिफिकेट मध्ये कोणाला ते सर्टिफिकेशन कोण करणारी यंत्रणा आहे ते पण आता म्हणजे त्या यंत्रणेने निश्चितपणे ठरवली पाहिजे. आणि याला मराठी येते, मग त्याला तुझा परवाना चालू झाला, असं काहीतरी करायला लागेल ना. ते अशा प्रकारचे मनात आलं आणि लगेच लहरीने आपण केलं हे उचित नाही असं माझं मत आहे. संधी दिली पाहिजे. उद्याला जर काय आपला मराठी माणूस उद्याला अन्य राज्यात गेला तर तिथली भाषा तरी शिकली पाहिजे. आणि त्या राज्याच्या जनतेचा सन्मान आहे तो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये माझं म्हणणे की आमच्या नवी मुंबई महापालिकेत आम्ही इंग्रजी माध्यम सुरू केलं, परंतु सगळ्या शाळांना मराठी सक्तीची केलेली आहे. खाजगी शाळांना सुद्धा ज्या शाळांमध्ये मराठी विषय नसेल त्या शाळांचे आमच्या शहरामध्ये असलेलं जे अस्तित्व आहे ते अडचणीत निश्चितपणे येईल. आज के जमाने में क्या नहीं है ठाने में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में, शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में. चलो